हवं असेल तर माझी अकोल्याची जागा मी द्यायला तयार आहे। अकोल्याची जागा सोडण्याची तयारी वंचितने का दाखवली? असा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे। यामागील नेमकं मतांचं राजकीय गणित काय? वंचितला सोबत घेऊन महाविकास आघाडीला कसा फायदा होणार? जाणून घेऊयात। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे। मतदारसंघ कोणता? तर अकोला। 2019च्या निवडणुकीत वंचितला अकोला आणि सोलापुरात चांगलं मताधिक्य मिळालं होतं। तर येत्या निवडणुकीसाठी आंबेडकरांना महाविकास आघाडीची साथ मिळाली तर ते सहज जिंकू शकतात। कसं हे समजून घेण्यासाठी थोडं मागे जाऊयात। 2019 लोकसभा निवडणूक, भाजप, वंचित, काँग्रेस आणि अकोला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला 2,78,848 मतं मिळाली, काँग्रेसला 2,54,370 तर 5,54,444 मतांनी भाजपने विजय मिळवला। वंचितला आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांची बेरीज केली तर 5,33,218 हा आकडा येतो। हा आकडा भाजपला मिळालेल्या आकड्याच्या खूप जवळपास आहे। त्यामुळेच अकोल्याची जागा गेम चेंजर ठरू शकते। 2014 नंतर 2019ला झालेल्या निवडणुकीत वंचितला 10% मतदान वाढलं होतं। त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र आल्यास भाजपला अकोल्यातून टफ फाईट मिळू शकते। वंचितने अकोल्यातून माघार घेतली तर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी टफ फाईट होऊन महाविकास आघाडी ही जागा सहज जिंकू शकते। 2004, 2009, 2014 आणि 2019ला भाजप सलग 4 वेळा अकोल्याच्या जागेवर गुलाल उधळतीये। भाजपचे संजय धोत्रे हे 4 वेळा अकोल्याच्या जागेवर विजयी झालेत। मात्र सध्या त्यांची प्रकृती खराब असल्यानं त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे हे निवडणूक लढवू शकतात। तसंच माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचंही नाव चर्चेत आहे। सध्या तरी भाजप दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे। महाविकास आघाडी आणि वंचितचं जुळलं तर अकोल्यात भाजपचं काय होणार आणि वंचित खरंच अकोल्याची जागा सोडेल का हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अकोला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।